तळू का? म्हणजे जेवायला काय म्हणलं असं सातपुड्या म्हणून तो कोणा भिजवून ठेवला. काय करायचं? कमी हिशेब काढली, सकाळी आंघोळ झाल्यावरची घातली होती. काय करायचं? रोटीचं काही संपलं नाही बाई, मला चांगली लागते ती पोळी उचलायची. कसं मला उपयोग झाला. निकिता, हो. स्क्रीनवरती कोणाचा माईक ऑन दिसतोय का बघ. माझ्याकडे कोणाचाच दिसत नाहीये, पण कोणाचा तरी माईक ऑन आहे. अश्विनी ताई अच्छा केले ऑफ आता सगळ्यांनी. ओके. सतीश सर आणि बुवांचा आहे फक्त. नाही, बुवांचा तर राहू देत, फक्त बाकी हा, आणखीन कोणाचा अश्विनी दिसतोय ताई का? आणि सतीश सरांचा ऑन आहे. हा हा हा, ओके ओके ओके, मी करते. अजून कोणाचा तरी दिसतोय? सतीश. हा, सतीश शेम कल्याणी. आता झालेत बहुधा सगळ्यांचे. ओके. सगळ्यांना नमस्कार. आज आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळते आपल्या भाग्याने, आणि एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. ते म्हणजे डॉक्टर चारुदत्त अफळे बुवा. खरं म्हणजे आपला छोटासा समूह आहे, आणि त्याच्यासाठी पण मार्गदर्शन करायला मला बुवांनी लगेचच हो सांगितलं. त्याच्याबद्दल पहिल्यांदा तर बुवांचे खूप मनापासून आभार मानते. सिर्फ नाम ही काफी है, असं ज्या व्यक्तीबद्दल आपण म्हणावं की मी काही वेगळी त्यांची ओळख करून द्यायची काही गरज नाही. कारण आपण सगळेच त्यांना हरिभक्त परायण म्हणून ओळखतो, राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ओळखतो. आणि आम्हाला जेव्हा बुवांनी म्हणजे मला तर खूप भाग्य असं माझं वाटतं की मला त्यांच्यासारखे गुरु लाभले. आणि त्याच्यामुळे आम्हाला ते नेहमी सांगतात की राष्ट्रीय कीर्तनकार म्हणजे सगळ्या म्हणजे पूर्ण देशामध्ये ज्यांना ओळखलं जातं त्याला राष्ट्रीय कीर्तनकार नाही म्हणायचं, तर राष्ट्राची सुरक्षा किंवा राष्ट्रावरती किंवा ऐतिहासिक विषयांवरती जेव्हा कीर्तनातून काही बोललं जातं तेव्हा त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार म्हणायचं. तर आम्ही बुवांना ह्या सगळ्या भूमिकांमध्ये बघितलेलं आहे. खरं म्हणजे त्यांनी ह्या वयामध्ये जेव्हा भक्ती संगीत आणि नाट्यसंगीत असा विषय घेऊन डॉक्टरेट कंप्लीट केली, त्या क्षणाचे पण आम्ही सगळे शिष्य त्यांचे म्हणजे साक्षीदार होतो. तर आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही जे जे काही काही शिकलो आहोत त्यांच्याकडून, त्याच्यात ही पण एक गोष्ट आहे की या वयात सुद्धा ते थांबलेले नाही आहेत. म्हणजे मी असं खरं म्हणायला नको या वयात सुद्धा, कारण ते आपल्या सगळ्यांपेक्षा खूप तरुण आहेत. कारण इतक्या म्हणजे पूर्ण एनर्जीने अजूनही बुवा काम करत असतात. आणि आमचं जेव्हा ते शिबिर घेतात तर सकाळी आमचं शिबिर 2 तास शिबिर घेऊन दुपारी परत ते दिवसभर वेगवेगळ्या संस्थांमधून प्रसार प्रचार करतात, आणि शिवाय रात्री कीर्तनाला ते 3 तास उभे असतात. त्याच्यामुळे आम्हाला खूप त्यांच्या बरोबरचा एकही क्षण आम्ही कोणीही शिष्य वाया घालवत नाही. तर म्हणून वेगळी कोणी आणि ओळख त्यांची करून देण्याची आपल्याला गरज नाही. सगळेजण आपण त्यांना म्हणजे आदराने बघतो, आणि त्यांचं कीर्तन जिथेही असेल तर कोणीही तो चान्स सोडत नाही. त्याच्यामुळे आज आपल्याकडे खरं म्हणजे सगळ्यांचे आभार मानायला पाहिजे. आज जोरदार संख्या आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे मला पण छान वाटतंय की
बुवांचे आज विचार ऐकायला. आज हनुमान चालिसावरती बुवा बोलणार आहेत. बुवांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभारही मानते आणि प्रणाम करते आणि बुवांना विनंती करते की बुवा तुम्ही सुरुवात करा. प्रणाम बुवा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारुद्र हनुमान की जय। सांप्रतच्या प्रवचनामध्ये माझ्यावर केवढी मोठी अवघड जबाबदारी आहे आपण समजू शकता, कारण आपल्याला वेळ 40, 45, 50 मिनिटाचा आहे आणि हनुमान चालिसा मधले ओळीच मुळात 40 आहेत. यात आणखीन दोहे 2 आहेत. नाही बुवा, त्याच्यातून वाढलं तरी चालेल, थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. हो, पण म्हणजे मी डोळ्यासमोर गणित धरताना तर प्रत्येक ओळीमध्ये आता फार खोलवर न जाता थोडस आपल्याला गतीनं काम करावं लागेल, कारण आणि मग काय म्हणायचं, निवांतपणा जेव्हा आपल्याला पद्धती येईल तेव्हा आपण काही गोष्टी पाहू शकू परत. तर त्यामुळे ह्याची सगळ्याची जन्मकथा, तुळशीदासांचं चरित्र, मग तुळशीदासांनी कोणत्या प्रसंगामध्ये हे सगळं लिहिलं, या सगळ्या गोष्टी तशाही आपल्याला बऱ्यापैकी ज्ञात आहेत. तर या सगळ्या प्रस्तावनेमध्ये सांप्रत वेळ न दवडता तुलसीदास महाराजांची योग्यता आपल्या सर्वांना माहिती आहे. रामचरित मानस आणि याच बरोबर विनय पत्रिका आणि अधिक कृष्णचरित्रावर सुद्धा त्यांचं विपुल असं लेखन आहे आणि त्याचबरोबर अनेक दैवदेवतांवरची सुद्धा त्यांची पद प्रसिद्ध आहेत. गणेश, दुर्गा, शिव या सगळ्या रूपांना त्यांनी वंदन केलेलं आहे. तर असं सांगतात, त्यांना बादशहाने बोलवलं, स्वतःची स्तुती करायला सांगितली आणि ती केली नाही म्हणून त्यांना तुरुंगामध्ये ठेवलं आणि मग काहीतरी चमत्कार करून दाखवा असं म्हटलं, पण ते म्हणले मी काय असा कोणी सांगितलं म्हणून चमत्कार करत नाही. आणि अनायासे त्या सगळ्या कारागृहामध्ये प्रचंड वांदरांनी धुमाकूळ घालून बादशहाला शेवटी जेरीस आणलं आणि मग तिथून तुळशीदासांची सुटका झाली वगैरे वगैरे. अशी काही एक चमत्कार प्रधान अशी जन्मकथा आहे. पण तरी सुद्धा सांप्रत याच्यावर फार वेळ चिंतन न करता मूळ हनुमान चालिसेवरती आपण चिंतन अधिक करूया. चौपाई नंतर सुरू होते, आधी दोहा सुरू होतो आणि प्रत्येक दोह्याचं आपण गोड असं तात्पर्य पाहू शकतो. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनऊ रघुबर विमल जसु जोदायक फल चार. नेहमी भगवंताकडे जाताना त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्या मनाचा आरसा स्वच्छ करून घ्यायला लागतो. आरसा जेवढा स्वच्छ असेल तेवढा अर्थातच दर्शन स्पष्ट मिळेल. म्हणून माझ्या मनाचा आरसा निज मन मुकुर, मुकुर म्हणजे आरसा, हा आरसा मी कसा स्वच्छ करणार, कशाने स्वच्छ करणार, कुठल्या पद्धतीनं, तर श्री गुरु चरण सरोज रज, माझ्या सद्गुरूंच्या चरणाचे सरोज म्हणजे कमळ, त्या कमळाचे परागकण म्हणजे त्यांच्या चरणाची धुळी, या चरण धुलीनं मी माझ्या मनाचा आरसा स्वच्छ करून घेणार आहे. आणि परनहु रघुवर विमल जसू, आता हिंदी भाषेमध्ये किंवा अवधी भाषेमध्ये यश या यच्या ऐवजी ज असं म्हणायची प्रथा आहे. यशोदाच्या ऐवजी जशोदा,
असं पण ब्रिज भाषेमध्ये बोललं जातं. म्हणून इथे मी रघुवीराचं यश सांगणार आहे. एक मोठा प्रश्न असा आहे, मारुती कुठे रघुवीर आहेत? रघुवंशामध्ये जो वीर जन्माला आला तो एक वेगळ्या संदर्भाने रघुवंशातला वीर म्हणून त्याला रघुवीर म्हणता येईल. मारुतीचं यश पुढे गायचं आहे तर रघुवीर कुठं आहे? तर याच्यामधलं एक तत्वचिंतन थोडस असं आहे की मारुतीराय जेव्हा सीता शोधासाठी गेले होते तेव्हा त्या ठिकाणी सीता माऊलींनी त्यांना आपला पुत्रच मानलाय अशा नावानेच हाक मारली आहे. नंतर ते लंकेतनं आले तेव्हा सुद्धा रामप्रभूंनी त्याला पुत्र या नात्याने हाक मारली आहे. आणि त्याचबरोबर त्यांना अत्यंत घट्ट अशी कंठ भेट देऊन तू माझा भरता समभाऊच आहेस अशा बंधू प्रेमाचा सुद्धा त्यांना अधिकार दिलेला आहे. म्हणजे एका चौपाईचा आधार घेऊन ते बंधू समपण आहेत, रामचरित मानसाचा आधार घेऊन ते त्यांचे पुत्र पण आहेत. त्यामुळे रघुवंशातलं पुत्रपद किंवा युवराजपद किंवा राजपद त्यांना अशा मानस पद्धतीने मिळालंच आहे. म्हणून या ठिकाणी मारुतीरायांना सुद्धा रघुवंशातल्याच वीर या पद्धतीने विचार करायला हरकत नाही. किंबहुना असंच काहीतरी मनात घेऊन भावार्थ रामायणामध्ये म्हणजे एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रामायणामध्ये त्यांनी अशी एक कथा वेगळी सांगितली आहे की जी तुळशी रामायणात नाही आहे, जी कथा वाल्मिकी रामायणात नाही आहे. कोणती कथा? तर जेव्हा पुत्रकामेष्टी यज्ञ झाला तेव्हा पायसदान मिळालं, ते तिघींना दिलं, पण सगळ्यात शेवटी कैकेयीला दिलं. म्हणून तिला राग आला. तिने त्या पायसाचं जे पात्र होतं ते आपल्या डोक्यावर धरलं. मला नको हे, मला उशिरा का दिलं, रागवली. आणि तेव्हा एका घारीनं ते पात्र पळवलं आणि ते अंजनीच्या हाती दिलं. अयोध्येतला पेच प्रसंग सोडवण्यासाठी कौसल्येनं आपल्यातला एक वाटा दिला, सुमित्रेनं आपल्यातला एक वाटा दिला आणि त्या पायसदानाचा विषय अयोध्येत पूर्ण झाला. पण त्यातलाच एक प्रसाद अंजनीकडे आला आणि मग मारुतीरायांचा जन्म पुढे सांगितला जातो. म्हणजे एक वेगळ्या अर्थानं रघुवंशाच्या वृद्धीसाठी निर्माण झालेलं प्रसाद, पायस प्रसाद या अर्थाने त्या रघुवंशाच्याच वृद्धीसाठी असलेल्या औषधातून मारुतीरायाचा पण जन्म आहे. याही एका वेगळ्या अर्थानं अशा तऱ्हेनं सुंदर पद्धतीनं नाथांनी रघुवंशाशी त्याचा एक वेगळा संबंध जोडलाय. तर अशा अर्थाने बरनऊ रघुवर विमल वसू, रघुवीर रघुवंशातल्या एका वीराचं मी विमल यश गातोय. आणि हे गायन ऐकल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे? जो दायक फलचार. आता 4 ह्या अक्षराचा अंकाचा तुम्ही कशाशीही संदर्भ लावू शकता. तेणे मुक्ती चारी साधी येल्या या 4चा किंवा अधिक अर्थ सांगितला जातो तो म्हणजे 4 पुरुषार्थ. मारुतीरायांचं हे गुणगान तुम्ही ऐकलं, त्याचं मनन केलं, त्याप्रमाणे जर वागलात तर जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष या 4ही पुरुषार्थांना सार्थकता मिळेल, योग्य ते आचरण तुमच्याकडून होईल अशी या ठिकाणी खात्री महाराजांनी घेतली आहे. इथे तुलसीदास प्रार्थना करतायत मारुतीरायांना, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. माझी ही तनु बुद्धिहीन आहे म्हणून मी माझ्या या पवन कुमाराचं स्मरण करतोय आणि त्याला काय मागतोय? पद, बुद्धी आणि विद्या याच्यावर थोडं चिंतन करा की आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये या 3 गोष्टी ठेवल्या का? काय? की काही जणांची बुद्धी एवढी वाढली की त्यांनी बल या विषयाकडे लक्षच दिलं नाही किंवा विद्येकडे पाहिलंच नाही. विद्या हे साधारणतः कला, गुण
या विषयाकडे चाललंय. क्रीडा कला. काही विद्येमध्ये पुढे गेले, त्यांनी बुद्धीकडे पाहिलं नाही, बलाकडे पाहिलं नाही. जे बलामध्ये पुढे गेले त्यांनी बुद्धीकडे पाहिलं नाही. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे शिक्षण कसं पाहिजे, ज्यांनी मन, मस्तिष्क म्हणजे बुद्धी आणि मनगट या तीनही गोष्टी प्रबळ व्हायला पाहिजे. म्हणून तुलसीदासांनी हेतुतः मारुती रायाकडे मागताना फक्त बुद्धी नाही मागितली, मला बळ दे, शक्ती दे, बल अधिक बुद्धी पण दे, त्याच्याबरोबर विद्या पण दे. त्यामुळं काय होईल, हरहु कलेस विकार. जे काही माझ्या जीवनामध्ये क्लेश आहेत, विकार आहेत. क्लेश हे साधारणतः पुन्हा एकदा देहाच्या विषयाकडे येतात आणि विकार हे मानसिक आपण काही गोष्टी बोलतो की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे विकार मानले जातात. आणि डोकं दुखतंय, पाय दुखतोय, हात दुखतोय, कंबर दुखतीये वगैरे वगैरे, काय किती क्लेश येतो मला. तेव्हा क्लेश आणि विकार या दोनही गोष्टींचं हरण त्यामुळे माझ्याकडून कर. हे पहिले प्रार्थनात्मक दोहे झाले. मग महाराज यश गायनाला सुरुवात करत आहेत. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. या ठिकाणी हेतुतः या स्तोत्राचं नाव पण हनुमान चालिसा असं ठेवलंय आणि सुरुवातही हनुमान या शब्दानेच केली आहे. याच्या मागे एक सामान्य मानसशास्त्र असं आहे की कोणाही व्यक्तीला स्वतः कमावलेलं नाव हे जास्त आवडतं. बाकीचे नाव असतात ती इतरांवरनं मिळालेली असतात. अंजनेय म्हणजे अंजनीवरनं नाव आलं, केसरी नंदन म्हणजे केसरीवरून नाव आलं. हनुमान हे नाव कसं आहे, हे स्वतः मिळवलेलं आहे. म्हणजे त्याने त्या सूर्याला देण्यासाठी जे उड्डाण केलं आणि अशा वेळेला त्यांना रोखण्यासाठी जे वज्र टाकलं. आता दोन ठिकाणी दोन वेगळ्या कथा आहेत. एक ठिकाणी आहे की इंद्राचं वज्र लागल्यामुळे हनवटी फुटली आणि एका ठिकाणी अशी कथा आहे की ते पर्वतावर आपटले खाली म्हणून थोडी हनवटीला चीर आली. एकूण काय, काहीतरी पराक्रम करताना आपल्याला झालेली आहात याने हनुमान हे नाव आले. हनुवटीला काहीतरी मला जखम झाली म्हणजे हे स्वकष्टार्जित नाव आहे. पवनकुमार सारखं हे दुसऱ्यावरनं आलेलं नाव नाहीये. अशा अर्थाने स्वकष्टार्जित नाव कोणालाही जास्त आवडतं. म्हणजे इतरांच्या वरनं आवडतच नाही असं नव्हे की मी यांचा मुलगा आहे, मी यांचा विद्यार्थी आहे किंवा मी यांच्याकडे, पण तरी याच्यापेक्षा यांचा मुलगा आहे हे ठीकच आहे. पण यांनी आता असं नाव छान मिळवलंय की ते ह्यांचे वडील आहेत असं मला सांगण्यामध्ये आणखीन गंमत वाटते. अशा तऱ्हेने हनुमान हे नाव मारुतीरायांचे विशेष नाव आहे. म्हणून जय हनुमान ज्ञान गुण सागर, एकेका ओळीवर किती बोलू. म्हणजे पहिला त्यांचा गुण सांगितलाय ज्ञान. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे माहिती म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणास आपण ही स्थिती असेल तरच त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्ञानी हा शब्द ज्याला साक्षात्कार आहे अशा व्यक्तीसाठी वापरलेला, म्हणजे परमार्थ मार्गात तरी अशा व्यक्तीसाठी वापरलाय. बाकीच्या ठिकाणी आपण एखाद्या विषयाची खूप पुस्तकं वाचलेली आहेत, त्याला प्रश्नोत्तरीमध्ये उत्तम उत्तर देता येतात, यासाठी सुद्धा आपण एखाद्याला ज्ञानी म्हणतो. पण आपण सांगतो म्हणजे हे वास्तुशास्त्र या विषयातले ज्ञानी आहेत किंवा हे काय वैद्यकीय क्षेत्रातले ज्ञानी आहेत. पण नुसता ज्ञान शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा मात्र ते आत्मज्ञानी या अर्थानेच वापरला जातो. कारण आत्मज्ञानाचा त्यांना साक्षात्कार इतका जबरदस्त आहे की जेव्हा त्यांना विचारलं, रामचंद्रानेच विचारलं, मारुती राया तुझं आणि माझं नातं काय रे. तेव्हा हे नातं अशा आध्यात्मिक पातळीवरून दिलंय त्यांनी. देह बुद्ध्या तू दासोस्मी, म्हणजे शरीराच्याच पातळीवर विचार करायचा असेल तर रामा मी तुझा दास आहे. जीव बुद्ध्या
तदंशकः. जीवाच्या पातळीवर विचार करायचा असेल तर मी तुझाच अंश आहे. पण सर्व जीव परमात्म्याचे परब्रह्माचे अंश आहे. आत्मबुद्ध्या तू त्वमेवाहम. आत्म्याच्या दृष्टीने जर विचार केला तर तूच आहेस मी, म्हणजे इति मे निश्चला मतिः, की मी याचा पूर्ण अनुभवी आहे. की खरं म्हणशील तर मी रामही आहे. देहबुद्ध्या तू दासोस. असं आत्मज्ञान ज्यांना प्राप्त आहे, असे ज्ञान. पण काही आत्मज्ञानी असतात, पण समाज जीवनामध्ये त्या समाजाला आणखीन आकर्षित करण्यासाठी ज्या ज्या चांगल्या सद्गुणांची गरज असते, ते सद्गुण त्याच्यामध्ये असतीलच असं नाही. अनेक आत्मज्ञानी ऋषी महात्मे असे आहेत की ज्यांच्या तापटपणामुळे नको रे बाबा या माणसाचा सहवास, असं म्हणायची वेळ येते. तर तसं न होता त्यांच्याकडे अनेक असे गुण आहेत. अर्थात गुण म्हणजे सद्गुणच या ठिकाणी धरायचे असतात. जसं गणपतीचं वर्णन करताना समर्थाने सांगितलं, गणाधीश तो ईश सर्व गुणांचा. तसं जीवन सार्थ करण्यासाठी ज्या ज्या सद्गुणांची गरज असते, ज्या ज्या म्हणून सद्गुणांची आवश्यकता असते, त्या सर्व गुणांचा याच्याकडे सागर आहे. पुन्हा सागर जय कपीस इहुलोक उजागर. या ठिकाणी मारुतीरायांना कपीस म्हणजे कपी अधिक ईश. कपी म्हणजे वानर, वानरांचा ईश प्रमुख असं म्हटलंय. तर खरं वानरांचा ईश म्हणावा तर तेव्हा सुग्रीव आहे, किंवा पूर्वी वाली होता. पण वाली काय, सुग्रीव काय, हे घटनाक्रमामुळे झालेले राजे आहेत. आणि मारुतीरायांचं नेतृत्व हे वानरांनी आपणहून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्या अर्थाने वानर यूथ मुख्यम अशा अर्थाचं स्वतः मिळवलेलं नेतृत्व आणि स्वतःच्या सद्वर्तनाने सगळ्यांचं श्रद्धास्थान होणं, अशा अर्थाने ते कपीश आहेत. रामदूत अतुलित बलधामा. वा वा, काय शब्द वापरलेत. की ह्या रामदूताकडे काय आहे, साधं बळ नाहीये, अतुलित बल. कारण रामायणामध्ये असे अनेक प्रसंग आपल्याला सापडतील की मारुतीराय समोरच्या योद्ध्याशी फार लढलेच नाहीत. एका बुक्कीत मामला खतम. म्हणजे ज्या राक्षसांना सामान्य माणसांपासून वीरांपर्यंत सगळे चळचळ कापतात, असा कोणीही वीर आला, एका मुष्ठी प्रहाराने त्याचा सगळा मामला संपूर्ण. याला काय म्हणावं, हे काय बळ आहे अतुलित, ज्याची तुलनाच करता येणार नाही, जे बळ तुलनेमध्ये घेता येत नाही, असं अतुलित बलधामा. अंजनी पुत्र पवन सुत नाम. इथे पवन सुत या शब्दासाठी विविध वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. पण या सगळ्या काय म्हणायचं, बुद्धी तर्क भक्ती याला भर देणाऱ्या कथांपेक्षा काही शास्त्रीय सिद्धांत त्याच्या मागचे बघणं आवश्यक आहे. आणि असं जर बघितलं तर याही विषयावर खूप मोठा विषय विस्ताराने घेता येईल. तर काही देह असे असतात की त्यांच्यामध्ये या पंचतत्वामधलं एखादं तत्व अधिक प्रबळ असत, किंबहुना ईश्वरी योजनेनं ते तत्व अधिक प्रबळ ठेवलं जातं, केलं जातं. आणि या दृष्टीने जर विचार केला तर मारुतीरायांच्या मध्ये वायू तत्वाची प्रचंड मोठी उभारणी आहे. आणि त्यामुळे साधारणतः वायू तत्वानी अधिक अधिक त्यांच्या शक्ती पुरीत आहेत. या तत्वाच्या गणिताप्रमाणे खर तर ते पवनपुत्र किंवा पवन सुत असा शब्द वापरणं
हे शास्त्रदृष्ट्या ठीक आहे. आता ज्यांना विज्ञानाप्रमाणे पाऊस कसा पडतो हे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्यांना मग अशी काहीतरी कथा सांगायला लागतात की ढगाच्या वरती एक म्हातारी बसलेली असते, मग ती तिच्याकडे एक जातं असतं, मग ती तळते, मग ते गडर गडर असा. ठीक आहे, हे कोणत्या इयत्तेसाठी या कथा आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग शेवटी बाष्पीभवन म्हणजे काय, बाष्पीभवनात येणाऱ्या मेघांची निर्मिती काय, या सगळ्या विचार केला म्हणजे मग ते शास्त्राकडे आपण जातो. तेव्हा पवनसुत या शब्दामध्ये इतर कथांची योग्यता आपण लक्षात घ्या. आणि त्या सगळ्या कथांपेक्षा एखाद्यामध्ये आता प्रत्येक तत्व त्याच्यामध्ये जर अधिक प्रमाणात असेल तर त्याची वागणूक साधारण कशी असते हा एक वेगळा पूर्ण वैद्यकीय विषय आहे. पाहू किंवा जेव्हा वेळ मिळेल किंवा त्याच्यावरही बोलता येईल किंवा आपले गुरुजी आपल्याला खूप छान सांगू शकतील की त्या त्या तत्वाचं प्राबल्य त्या अवतारामध्ये किंवा त्या त्या देहामध्ये प्रत्येक या पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसात पंचमहाभूत जरी असली तरी त्यातल्या कुठल्या तरी गोष्टीचं प्राबल्य राहतं. काही गोष्टी थोड्या मागे राहतात. त्यातलं वायू तत्वाचं प्राबल्य तिथे अधिक आहे. या अर्थाने फक्त ते पवनसुत नाम घ्यायला हरकत नाही. पुढच्या दोह्यामध्ये ते सांगतायत महावीर विक्रम, म्हणजे इथे विक्रम या शब्दाचा आपण घेतो तोच अर्थ घ्यायला हरकत नाही बरं का. एखादा विक्रम प्रस्थापित करणं की हा विक्रम मोडून दाखव. समुद्र ओलांडणं काय किंवा द्रोणागिरी आणून दाखवणं काय, हे तसं म्हणायला जाल तर त्या काळातल्या वीरांच्या दृष्टीनं आजच्याही काळाच्या दृष्टीनं विक्रम आहेत. या गतीला कोणी आजपर्यंत हे रेकॉर्ड तोडलेलं नाही. या अर्थाने सुद्धा खूप मोठा विक्रम आहे. आणि असे अनेक विक्रम निर्माण करणारे बजरंगी. बजरंग हा शब्द साधारणतः वज्र अधिक अंग याचा एकत्र येतो. बजरंगी कुमती निवार सुमती के संगी. तू नेहमी सज्जनांच्या, ज्यांच्याकडे सुमती आहे, जे चांगल्या बुद्धीनं वागतात, त्यांच्या पाठीशी तू उभा असतोस, त्यांच्या संगतीला तू उभा असतोस. संगी शब्दाचा अर्थ इथे त्यांच्या बरोबर तू राहायला तयार असतोस. पण तू कितीही महावीर असलास, तू कितीही विक्रम करणारा असलास, तरी बाकीच्या सगळ्या पराक्रमापेक्षा एका पराक्रमासाठी तुला जास्त मोठं आव्हान आहे. आणि ते म्हणजे आमची कुमती काढून दाखव. लंकेतनं रावण काढणं फार अवघड नाही. कुंभकर्ण संपूर्ण त्याही पेक्षा काही फार अवघड नाही. इंद्रजित हे अवघड नाही. तुझ्या दृष्टीने ते ऐरावण बैरावण सुद्धा अवघड नाही. त्यांना तू एका बुक्कीनं काढूनही टाकू शकतोस. आमची कुमती सगळ्यांच्या पेक्षा मोठी आहे. अशा अर्थाचं एक आपल्याकडे सुभाषित पण आहे की जेव्हा एक भक्त आणि भगवंत बोलत असतात, भगवंत म्हणतात अरे तुला माझी योग्यता माहित नाही. ते काय योग्यता आहे सांगा बरं. अरे बाबा माझे नाव साधं लिहिलं तर सगळे दगड पाण्यावर तरंगलेत. तो भक्त म्हणतो समुद्र जो आहे ना तो तुमचा सासरा आहे. साहजिक आहे ना. राम म्हणजे विष्णू असं जो धरलं तर विष्णूची पत्नी लक्ष्मी, आणि लक्ष्मी कुठून जन्माला आली? समुद्र मंथनातून. ते समुद्र हे त्या लक्ष्मीचे वडील झाले, म्हणजे मग विष्णूची कोण? तो भक्त म्हणतो समुद्र तुमचा सासरा आहे. आणि काय असतं, आपल्या जावयाची फजिती सासरा सहसा होऊ देत नाही, म्हणून त्यांनी तुम्हाला करार असता दिलाय. तुमचं उगाच काही कौतुक सांगू नका. असं ऐकल्यावर मग देव चिडतात. ते म्हणतात अरे तुला माहित नाही मी डोंगर उचललाय. ते काय सांगू नका. तुम्ही जेव्हा गोवर्धन पर्वताच्या शेजारी आला तेव्हा सगळी मुलं एकदम ओरडायला लागली उपेंद्र आला, उपेंद्र आला, उपेंद्र आला. काय आहे, पूर्वीच्या काळी इंद्र देवतेनं काही पर्वतांचे पंख छाटले होते अशी कथा आहे.
पर्वतांना पूर्वी पंख होते, ते उडू शकायचे, पण असे सगळे डोंगर उडायला लागले म्हणजे जगाचं काय होईल? म्हणून अनेक पर्वतांचे पंख छाटून टाकले. म्हणजे काय, लँड डेव्हलपमेंट केली आहे, खरं त्याचा अर्थ आहे. पण पर्वत एका जागी बसवले. तेव्हा त्या गोवर्धनाला असं वाटलं की एक इंद्र आहे, ते मेलेने पंख छाटलेत. आता हा उप इंद्र म्हणजे मुख्यमंत्र्याच्या ऐवजी हा उपमुख्यमंत्री आला, हा आणखीन काहीतरी माझं छाटून ठेवलं म्हणजे काय करा, म्हणून घाबरून तो गोवर्धन कसा स्वतःवर पळायला लागला वरती. तुम्ही फक्त खाली जाऊन एक बोट लावलं, त्यात काय तुमचं कौतुक? ही सगळी थट्टा आहे बरं, अश्रद्धा नाहीये. मग भगवंत म्हणतात, अरे गधाड्या, सेतू बांधला ह्याच्यात कौतुक नाही. गोवर्धन होतं, तुला मी काय केलं म्हणजे कौतुक वाटेल? तेव्हा तो म्हणतो, माझ्यासारख्या दगडाला तारून दाखवा, तर मी तुमचं कौतुक करेल, नाही तर मग काय उपयोग नाही. तसं इथे तुम्ही महावीर आहात, मान्यच आहे, विक्रम करणारे आहात, हेही मान्य आहे. हो, काम आहे, आमची कुमती काढून दाखवा. वा, याच्यासारखं संतांना अवघड काम जगात कुठलं नाही. याच्यानंतर थोडस मूर्ती रूपाचं वर्णन आहे, सगुण रूपाचं वर्णन फार सुंदर केलंय. कंचन बरन, कंचन, कांचन, सोनं, सोन्यासारखा लखलखित ज्याचा वर्ण आहे, आणि तो सुवेसा, शब्द मोठा गंमतशीर आहे बरं. नीट नेटके कपडे घालणारा वेश. आता आपण सुद्धा मारुतीराय जे बघतो ते साधारणतः फक्त एक लंगोटी, एखादा शेला आणि गदा किंवा डोंगर हातामध्ये. याच्यामध्ये काय सुवेशा असायचा विषय आहे? हो, रावणाच्या सभेत जायचंय किंवा लंकेमध्ये जायचंय, तर कशा पद्धतीनं गुडघ्यापासून नाभीपर्यंत हा सर्व प्रदेश, कारण जो युद्धासाठी किंवा आवेशासाठी एक विशिष्ट पद्धतीनं गच्च राहणं महत्वाचं आहे. कोणत्या पद्धतीनं ते नेसावं, अंगावर शेला कसा असावा, सुवेश धारण करणार म्हणजे ज्याला काय घातलंय कसं. 4 कपडे घाला पण नीट घाला की हो, 6 कपडे घालायचे कशाचा कशाला मेळ नाही. म्हणजे काही वेळेला मारुतीराय इतरही काही अलंकारांनी नटलेले आहेत, यात वाद नाही. त्यामुळं कानन कुंडल, कानाला छेद आहे, कुंडल घालायचंय म्हणजे. कुंचित केशा, कुरळ्या केसाचे आहेत. हात वज्र और ध्वजा विराजे, नुसते शब्द घेऊन पुढे नाही जाता येणार. खरं मारुतीरायांच्या हातामध्ये काही वज्र नाही आहे, ती गदा आहे. पण ठीक आहे, आपण धरून चालू, ती गदा ही वज्रासारखी आहे. किंबहुना गदेची ही खरं गरज नाही. मारुतीरायांची मूठ आहे तेच एक वज्र आहे, ती वज्रमूठच आहे. पण एका हातात समजा काही ना काही हत्यार आहे, हात वज्र, दुसऱ्या हातात काय? गोवर्धन आणायच्याच वेळेला फक्त तो पर्वत आहे, इतर वेळेला दुसऱ्या हातात काय? ध्वजा. म्हणजे मारुतीरायांनी स्वतःच सर्व बुद्धी, शक्ती, आयु हे कशासाठी अर्पण केलं? हा जो रामाचा ध्वज आहे, ध्वजाचा प्रभाव सगळीकडे नेला पाहिजे. आता माणसाला शक्ती वाढली की तो स्वतःचे ध्वज निर्माण करत बसतो, पण माझ्या रामचंद्राने जो ध्वज प्रतिष्ठित केला आहे, जो भगवत ध्वज आहे, जो भगवा ध्वज आहे, ज्याचा रंगच मुळात त्यागाचा आहे, तो अग्निज्वालेचा रंग आहे. त्या माझ्या संपूर्ण हिंदू समाजाचा म्हणून, माझ्या सर्व आर्य समाजाचा म्हणून, माझ्या सर्व वैदिक परंपरेचा म्हणून जो एक ध्वज आहे, त्या ध्वजाचा प्रभाव, त्या ध्वजाची योग्यता आम्हाला सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे. म्हणून एका हातामध्ये शस्त्र घेऊन दुसऱ्या हाताने मी हप्ता गोळा करणार आहे, दुसऱ्या हाताने तो ध्वज, म्हणजे ते रामकार्य, म्हणजे ते रामराज्य, म्हणजे ते राम उपासना, ही मी सर्वत्र नेणार आहे.
ध्वज पुढे घेऊन जाणं या शब्दाला फार वेगळा अर्थ आहे आणि तो लक्षात घेतला पाहिजे. कांधे मूज जनेऊ साजे. पूर्वी गळ्यामध्ये जे जानवं घालायचे ते मुंजा नावाच्या वनस्पतीपासून केलेलं असे. त्या मुंजा नावाच्या वनस्पतीची दोरी असल्यामुळे मुंजा मुलगा असा एक शब्द आला. किंवा ते मुंजा नावाच्या वनस्पतीपासून जानवं घालायची, ती काय करायची, मुंज अशी करायची. पण पूर्वीच्या काळी विद्याध्ययनासाठी जायचं असेल तर आधी हा उपनयन संस्कार होता. ज्यांच्या गळ्यामध्ये ते सुनिश्चितपणे विद्या प्रासादामध्ये जाऊन विद्या ग्रहण करून आले याची ती एक वेगळी खूण असायची, ती त्यांच्याकडे जनेऊ साजे. शंकर सुवन केसरी नंदन. इथे आपल्या रामभद्राचार्य महाराजांनी एक दुरुस्ती अशी सुचवली आहे की शंकर सुवन असं नका म्हणू, शंकर स्वयं, की तो अवतार म्हणजे ते स्वयंच शंकर आहेत, असा एक त्यांनी बदल सुचवलाय. शंकर स्वयं केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंधन. त्यांचं तेज आणि त्यांचा प्रताप हे सर्व जगानी नमन करावं, म्हणजे आदराने नमन करावं असं आहे. अलीकडे अनेकांची तेज आणि अनेकांचे प्रताप पर्याय नाही म्हणून नमस्कार करण्यासारखे आहेत, पण इथे आदराने जरा नमस्कार करावा असं स्वतःच तेज आणि प्रताप आहे. हा शब्द फार गोड आहे, हा लक्षातच घेण्यासारखा आहे. विद्यावान गुणी अतिचातुर. म्हणजे आता विद्या हा शब्द आपण कला गुणांसाठी वापरला, गुण हा शब्द आपण अनेक सद्गुणांच्यासाठी वापरला. तसंच त्याच बरोबरीनं चातुर, चातुर्य हा शब्द फार छान वापरला. कारण अनेक विद्यावान आहेत, कुणी भुरटा त्यांना फसवून जातो. अनेक गुणी आहेत, कुणी त्यांना फसवून जातो. त्यांना आवश्यक तिथे चातुर्य नाही, म्हणून मारुती रायाकडनं त्यांनी चातुर्य पण मागितलंय. विद्यावान गुणी अति चातुर, अत्यंत चतुर आहेत. शत्रूचा डाव कळलाच पाहिजे आणि त्या डावाला उलटवलाच पाहिजे, तो खरा चतुर. पण असे चतुर असलेले मारुतीराय काय करतात, राम काज करिबेको आतुर. रामाचं काज करण्यासाठी ते आतुर असतात. केव्हा मला काहीतरी काम मिळतंय. साधारणतः समाजामध्ये दोन प्रकारची माणसं असतात, ते आपल्याला माहिती आहे. काही कष्टाळू आणि काही कसटाळू, हाच विचार करतात. पण हे आतुर आहेत, रामाचं काम करायला मला मिळालं पाहिजे. इथे मी हा विषय अनेक वेळा सांगितलाय, एकदा फक्त एक ओळीमध्ये सांगतो. काज म्हणजे सेवा नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, मी पूर्वी हा दृष्टांत दिलेला आहे की पोळ्या करत असताना आईच्या पाठीत दुखू लागलं तर आईच्या पाठीला तेल लावणं म्हणजे सेवा. आणि आई बाजूला हो, मी पोळ्या करते असं म्हणून ते करून दाखवणं, याला म्हणायचं काज. अर्थात काज या शब्दाचा अर्थ पुढेही तुळशीदास महाराजांनी विस्तृतपणे सांगितलंय. पण असं रामाचं काम करायला, रामा तू चाल आणि मी तुझे पाय दाबतो असं नाही. रामा तू आराम कर, जेवढं जमेल तेवढं मी काम करतो. अर्थात हे काज करण्यासाठी ते काम यावं लागतं आधी, म्हणून काज करतात ते भक्त, आपलं दास. दास्य भक्ती ही अवघड का. एखाद्या डॉक्टरने ऑपरेशन केलं, मी त्याचं डोकं दाबलं तर मी सेवा केली, पण मी जर म्हटलं तुझ्याऐवजी मी ऑपरेशन करतो, याला गुणवत्ता पाहिजे ना. मग तेवढी डॉक्टरी मला शिकली पाहिजे. दास होण्यासाठी देवाच्या अनेक सद्गुणांमध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवावं लागतं. सामान्य माणसाला दास्यत्व नाही जमत. अशा अर्थाने ते विद्यावान आहेत, गुणी आहेत, चातुर आहेत, आणि रामाचं काज करण्यासाठी ते आतुर आहेत. प्रभू चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. बाबा, फार गोड शब्द आहे बरं का इथे, की मारुतीराया तुम्ही कसे आहात, की ते तुम्ही प्रभूचं चरित्र, प्रभू चरित्र सुनिवे, तुम्ही ऐकता, सतत ऐकता. आणि कसं ऐकता, रसिया, रसिकतेनं ऐकता. नाही तर आपण साधारणतः असं ऐकायला बसतो, असे असे राम आले, हे ते काय मला माहिती आहे, असं असं त्यांनी केलं, हे काय मला, तू परीक्षक म्हणून बसलायस का.
पुन्हा पुन्हा त्याच प्रसंगामध्ये सुद्धा आपण पुंगत जाऊन आनंद घेता आला पाहिजे. हे मला माहिती, असं अशी गंमत नाही करायची. अरे पुन्हा जणू काही आपण त्याचा अनुभव घेतोय, ही रसिकता आहे. म्हणून रामायण कथा जेव्हा चालते तिथे मारुतीरायासाठी पाठ आणून ठेवतात. जिथे जिथे रामकथा तिथे मारुतीराय असणारच. तर त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा राम लखन सीता मन बसिया, त्यांच्या मनामध्ये ती विराजमान आहेत. आता पुढच्या ओळी स्वच्छ आहेत की रामाचं काज म्हणजे काय ते सांगतायत. सूक्ष्म रूप धरी सियहि दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा, भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र की काज संवारे. म्हणजे रामाचं काज करण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं. योगशास्त्राचा केवढा अभ्यास केला, पण त्यांनी सूक्ष्म रूप घेतलं, अंगुष्ठ रूप घेतलं सीतेकडे येण्यासाठी. योगशास्त्राचा त्यांचा केवढा मोठा अभ्यास की त्यांनी बिकट रूप घेतलं लंका जळण्यासाठी. त्यांचा स्वतःचा व्यायाम, स्वतःचा सराव इतका जबरदस्त की त्यांनी भीमरूप घेतलं असुर संहार करण्यासाठी. आणि अशा रीतीनं सूक्ष्म रूप घेणं, बिकट रूप घेणं, भीमरूप घेणं, आणि सगळेच राक्षसांना मारण्यासाठी रामाला कशाला कष्ट केला पाहिजे. रामा थांब, तू मी तुझं काम करतो. हे जे त्यांनी केलं त्याला म्हणायचं काज सवारे. रामचंद्र के काज सवारे. आणखीन काय काय काज केलं. लाय सजीवन लखन जी आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा संजीवनी आणली, द्रोणागिरी उचलून आणला. याला म्हणायचं रामाचं काज केलं. ते तर रामा तू उचलून आण, मी पायी चेपतो, सेवा मी करतो असं म्हणायचं. उड्डाण करण्याची क्षमता पाहिजे, स्वतःमध्ये त्या गतीची क्षमता पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं संजीवनी आणल्यानंतर काय झालं, आपण मगाशी हा संदर्भ पाहिला. श्री रघुवीर हर्ष उरलाय. रामचंद्राने एवढा आनंद झाला की त्याने अगदी कंठाला मिठीच पारली. रघुपती कीनी बहुत बढाई. त्यांनी असे काही कौतुक केलं की तुम मम प्रिय भरत ही समभाई. इथे भरतासारखं का म्हटलं, लक्ष्मणासारखं का नाही म्हटलं. थोडं चिंतन करण्यासारखं आहे. लक्ष्मण रामचंद्रांच्या जवळ राहून त्यांची काळजी घेत आहेत आणि भरत रामांच्या पेक्षा लांब राहून त्यांची काळजी घेत आहेत. लक्षात घ्या. तेव्हा मारुती राय आता एकदा रामरावणाचं युद्ध संपलं ते काय 24 तास तुमच्या जवळ नसणार आहेत. कितीही दूर असले तरी ते रामांचीच काळजी करत असतील, राम कार्याची काळजी करत असतील. भरतासारखं आहे म्हणजे पुढे जन्मभर तो रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर किंवा आपल्या मस्तकावर ठेवून रामकार्य करत राहणार. यासाठी रामांच्या सहवासाची त्याला गरज नाहीये. बाबा आणि रामचंद्रांनी स्तुती गायली, यात काय कौतुक. सनकाधिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा. म्हणजे सनकाधिक सुद्धा तुझी स्तुती गातात, ब्रह्मदेव पण स्तुती गातात, मुनी पण स्तुती गातात, नारद पण गातात, सारद म्हणजे शारदा ती पण स्तुती गाते, अहिसा म्हणजे विष्णू तोही स्तुती गातो. आणि त्या वेळेला यम कुबेर दिक्पाल जहाते. आपल्या प्रत्येक दिशांना एक आपण दिक्पाल नेमलेला आहे. हे सगळे यम कुबेर असे जे दिक्पाल आहेत हे सुद्धा तुझी स्तुती गातात. आणि कवी कोविद, कवी या ठिकाणी ब्रह्मदेव असा हे शब्द आहे. म्हणजे कवी वाल्मिकी आणि त्याबरोबर कोविद असलेले बृहस्पती हे सर्व जण तुझी स्तुती या ठिकाणी गात आहेत. इथे राम भक्ताचं एक छान काम सांगितलंय तुळशीदासांनी. काय वानू या संतांचे उपकार. या भक्ताचे उपकार काय आहेत. तर तुम उपकार सुग्रीव ही कीना, राम बिलाय राजपद दीना. तू सुग्रीवावर सगळ्यात मोठा उपकार केलास की त्याला रामचंद्रांची भेट घडवून दिलीस. अर्थात त्याच्यामुळे त्याला राज्य प्राप्त झालंच. आणि तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भये सब जग जाना. म्हणजे तू सांगितलंस तसं सुग्रीवाने ऐकलं, त्याला राज्य मिळालं. तू सांगितलंस तसं विभीषणानं ऐकलं, त्याला राज्य मिळालं. पुढचं वाक्य काय पाहिजे. तेव्हा तू सांगतोस तसं आम्हीही वागलो. हे फिलिप द ब्लँक्स आहे. तर आम्हीही अशाच मोठ्या
भाग्याचे नक्कीच असणार आहोत. युग सहस्र योजन पर भानु ताही मधुर फल जानू. इथे कोणी काही काही लोकांनी विज्ञान पण सांगितलंय. युग सहस्र म्हणजे युग म्हणजे 4 युग, मग त्याला 1000 गुणायचं. मग योजन म्हणजे 1 योजन बरोबर 8 मैल, मग त्याला 8 ने वगैरे गुणायचं. असा सगळा गुणाकार मिळून पृथ्वीपासून सूर्याचं अंतर हे खगोलशास्त्राप्रमाणे या सूत्राशी जुळतं. अशा रीतीनं काही शास्त्रीय सुद्धा खूप छान या ठिकाणी शोध केलेला आहे. आणि इथे तुलसीदास महाराज फार गोड असं म्हणतात की तुम्ही जन्माला आल्या आल्या हे तुम्ही पाळण्यात होतात. पाळण्यात असताना तुम्ही सूर्याला धरायला गेला, त्यामुळं तुम्ही सीता शोधासाठी 100 योजन गेलात, ह्यात काय आश्चर्य वाटण्यासारखंच नाही हो. हे जन्माला आलेल्या पोरी एवढ्या लांब उडी मारते, हे 100 योजन म्हणजे. आणि तेव्हा तर तुमचं वय खूप मोठं होतं. तेव्हा प्रभू मुद्रिका मेली मुखम आहे, तुम्ही त्या प्रभूची मुद्रिका घेतली आणि जलदी लांग गए, म्हणजे समुद्र ओलांडला, सीतेला भेट. याच्यात काही आश्चर्य करण्यासारखं नाही, कोणी आश्चर्य नाही. का ही एवढेशी असताना ते सूर्यापर्यंत गेले होते. आणि खरंच मारुती राया अशी दुर्गम कामं जर करायची असतील ना, तुमचा अनुग्रहच पाहिजे. तुम्ही आमच्यावर खरंच कृपा करा. आम्ही फार सोपी सोपी कामं करण्यामध्ये सार्थकता बांधतो. दुर्म दुर्गम काज जगत के जेथे, हे सगळे दुर्गम काज आम्हाला सुगम होतील किंवा तुम्हारे अनुग्रह, तुझ्या अनुग्रहाने आम्हाला ते सगळी कार्य सुगम होतील. राम दुबारे तुम रखवारे, हो तन आज्ञा बिनु पैसारे. रामचंद्राच्या द्वारावर खऱ्या अर्थाने रखवालदार जर कोणी असाल तर तुम्हीच आहात. रामाच्या दारावर रामद्वारे तुम रखवारे, तेव्हा तुमची परवानगी घेतल्याशिवाय, तुमची आज्ञा घेतल्याशिवाय कोणी रामापर्यंत पोहोचू नाही शकत. सब सुखद है तुम्हारी सरना. या जीवनामधलं ऐहिकाचं सुद्धा सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला शरण झाल्यास ते नक्कीच मिळतं. तुम रक्षक काहू को डरना. मनामध्ये जी निर्भयता पाहिजे ती सुद्धा या भावनेतून येते की माझ्याबरोबर मारुतीराय आहेत, माझी उपासना योग्य चालू आहे. उपासकाला कधी मारुतीराय टाळत नाहीत, मग मी का घाबरीन. आपण तेज सम्हारो आपे, तीनों लोक हाकते कापे. मारुतीराया तुमचं तेज असं आहे, या तीनही लोकात तुम्ही जरी हाक मारली, कोण आहे वहां पर, अब ते चळचळ कापायला लागतात. याला काय बाबा काम आहे आमच्याकडे. तुमचा दरा राहतोय. तीनों लोक हाकते कापे. हो, हे 3 लोक तर सोडाच, भूत पिशाच निकट नाही यावे. पुन्हा एकदा मी मूळ पदाकडे जातो. भूत आणि पिशाच सुद्धा वायू तत्वाचे हे आहेत. या सगळ्या वायू तत्वावर त्यांची हुकमत आहे. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. तुझ्या नावाने सुद्धा ते पळतात. नासे रोग हरे सब पीरा. 2 वेगळे अर्थ आहेत बरं का. नासे रोग, रोग हा शरीराचा विषय, आणि हरे सब पीडा, पीडा हा ग्रह दोष किंवा पूर्वजन्मीचं काहीतरी आलेलं किंवा मानसिक विकार, काही फोबिया असणं, या सगळ्या पीडा. तेव्हा शरीराचे रोगही जाणार आणि मनाच्या पीडाही जाणार. कुणाच्या? जो जपत निरंतर हनुमत वीरा. फार सुंदर शब्द महत्वाचा वापरलाय. जपत बरोबर आहे, पण आम्ही दर शनिवारी भीमरूपी म्हणतो. तर शनिवारी नाही, निरंतर, किमान रोज हनुमान चालिसाचा पाठ किमान नित्य तरी असावा, अशी एक यामध्ये निरंतर शब्दामध्ये इच्छा आहे. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. सर्व संकट हनुमान निवारायला तयार असतात, पण हा जो क्रम आहे तो ध्यानात घेतलाच पाहिजे. समपर सब पर राम तपस्वी राजा,
ते नके काज सकल तुम साजा. रामांना एक वेगळंच विशेषण दिलंय पहा तुलसीदासांनी. राम कसला राजा आहे? तपस्वी राजा. ह्याचे प्रतिध्वनी आपल्याला किती ठिकाणी दिसतात बघा. श्रीमान योगी पुढच्या काळामध्ये आलेले, किंवा अजूनही समर्थाने वेगवेगळे शब्द या ठिकाणी वापरले. पावन मनाचा तपस्वी राजा. राजा आहे पण तपस्वी आहे. ते नक्की काज सकल तो साजा. त्या रामचंद्राचे सगळं काज तू साजा, साजरं केलंस, संपन्न केलंस. म्हणजे डोक्यावर दिल्यासारखं आटोपलं नाहीस किंवा आपटलं नाहीस, साजून छान केलंस. असा तू असल्यामुळे आम्ही जर एखादा चांगला मनोरथ मनात आणला की आपणही रामाचं काहीतरी करूया बरं का, किमान रामाची उपासना तरी छान करूया बरं का, तरी सुद्धा तुझ्या कृपेनं आम्हाला अमित फल प्राप्त होईल यात संशय नाही. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. चारो युग प्रताप तुम्हारा. त्याचं काय? रामायण झालं त्रेतायुगात, मग मग चारही युगामध्ये कुठे त्याचा प्रताप? हा एक वेळ हे समजू शकतो. त्रेतायुगात रामायण झालं, द्वापर युगातही ते चिरंजीव असल्यामुळे आहेत, त्यांचे महाभारतात अनेक उल्लेख आहेत. कलियुगामध्ये त्या मारुतीरायांचे अवतार आपण मानतो. पण पहिल्या कृतयुगाचा काय संबंध आहे याच्याशी? चारो युग लक्षात घ्यायचं असं की 4 युगांचं एक युनिट, काय त्याला मनवंतर म्हणतात किंवा कल्प म्हणतात. अशी 7 कल्प झालेत ना आतापर्यंत. पहिल्या कल्पातल्याच त्रेतायुगामध्ये मारुती चरित्र झालेलं असल्यामुळे ते पुढच्या सगळ्या मनवंतरामध्ये चालूच राहिलं. त्यामुळे 4 युगामध्ये प्रताप चालूच राहिला. है प्रसिद्ध जगत उजियार. साधू संत के तुम रखवारे. साधू संतांचा तू राखणदार आहेस. असुर निकंदन. असुरांचं निकंदन करणार आहेस. इथे एक महत्वाची कथा आली आहे, फार महत्वाची आहे. अष्टसिद्धी 9 निधी के दाता, असं बरं दीन जानकी माता. रामचरित मानसात ही एक वेगळी कथा आली आहे की जी सहसा कुठे गायली जात नाही. मारुतीरायांच्याकडे अष्टसिद्धी होत्याच, ज्याला आपण आणि किंवा वगैरे आपण ज्या सिद्धी म्हणतो तशा. नवनिधी आहेत त्यांच्याकडे, ते मारुतीरायाकडे होते. पण मारुतीराय ते आतापर्यंत दुसऱ्याला देऊ शकत नव्हते. अलग लक्षात. तेव्हा तू या नवनिधी किंवा अष्टसिद्धी दुसऱ्याला देऊ शकशील अशी शक्ती, अशी संमती कोणी दिली? असं म्हणजे असा वर म्हणजे आशीर्वाद दिला, दीन कुणी दिला? जानकी माता. जेव्हा ते लंकेमध्ये भेटलेत आणि त्यांच्यापाशी पूर्ण झालंय, तेव्हा तो जो मनोमन संवाद आहे की मी एकटा मारुती असून काय उपयोग आहे, असे लक्षावधी हनुमान उभे राहायला पाहिजेत. पण यासाठी सगळ्यांनाच त्या अष्टसिद्धी नवनिधी मिळवण्याची क्षमता असेलच असं नाही. मग त्यांना कुणीतरी पुशअप करण्यासाठी, कुणीतरी अजून त्यांना प्रवृत्त करण्यासाठी एखादी सिद्धी मला देता आली पाहिजे. हे बघ, ही सिद्धी घ्या, मग तो बाकीचे मिळवेल, तो त्याने मिळवेल. पण हे मी दुसऱ्याला अजून देऊ शकत नाही, काय करू आता? म्हणून माझ्यासारखे 10 हनुमान नाही आहेत. आता तो देऊ शकशील, आता तो देऊ शकशील. हा आईनं आशीर्वाद दिला. इथे जानकी माता हा शब्द त्यासाठी आहे, म्हणजे पुन्हा रघुवीर या वंशात ते का आले असं आहे. राम रसायन तुम्हारे पासा. इथं रसायन शब्द फार छान वापरलाय. हा रसायन शब्द सगळं औषध या अर्थी वापरला जातो. राम नामाचं औषधच तुझ्यापाशी आहे. सदा रघुपती के दासा. तू असा दास आहे रघुपतीचा की तुम्हरे भजन राम को पावे. समजा आम्हाला रामाचं भजन नाहीच करत, तर त्याने आम्हाला काही फरक पडत. तुझं भजन केलं तरी ते रामाला पोचतं. इतकंच नव्हे तर अंतकाल रघुवर पुर जाई.
तुझ्या भजनाने सुद्धा आमच्या अंतकाळी आम्ही रामचंद्रापर्यंत पोचतो. आणि समजा पुन्हा जन्म घ्यायला लागला, जहा जन्म, तर आम्ही कसे जन्माला येऊ? हरिभक्त कहाय, हे भक्ताच्याच जन्माला येऊ. पण शेवटी भक्ताच्या जन्माला येण्यास सोपं नाही हो. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. या गणिताप्रमाणे जर बघायला गेलं तर अधिक प्रचंड सुकृत पाहिजे तर देवभक्ताचा जन्म मिळतो. मारुती राया, तुमच्यामुळे आम्हाला राघवाचा लोक मिळेलच. पुन्हा जन्म घ्यायचा वेळ आला तर आम्ही हरिभक्तांच्या त्याच वंशामध्ये येऊ. म्हणून और देवता चित्त न धरई, हनुमतसे सर्व सुख करई. तेव्हा तुलसीदास या ठिकाणी सांगतायत, इतकं चांगलं भाग्य होण्यासाठी बाकी देवतांच्या उगाच माग लागू नका. मारुतीरायांच्या उपासनेने सगळी सुख मिळवा. संकट कटे मिटे सब पीडा. संकट पुन्हा ऐहिकाचा विषय झाला, पीडा हा विषय मानसिक झाला. सगळं संकट जाईल, सगळ्या पीडा जातील. जो सुमरे हनुमत बल गिरा. आणि मग तुळशीदास शेवट करतायत, जय 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 हनुमान गोसाई. मारुतीरायाकडनं हे पण शिकण्यासारखं आहे. गोसाई या शब्दाचा अर्थ गोस्वामी, आणि संस्कृत भाषेप्रमाणे गो नाम इंद्रियाणी, आपल्या इंद्रियांवर पूर्ण ताबा असलेला. जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, अशा अर्थाचे मारुतीराय. जय 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 हनुमान कसे आहेत ते? गोसाई. तुलसीदासांना सुद्धा गोस्वामी म्हणतात बरं. स्वतःच्या इंद्रियावर पूर्ण ताबा असलेले. कृपा करहु गुरु देव की नाय. त्यांची कृपा अशी आहे की आपल्याला ते देवत्वच प्राप्त करून देतात. आपणासारखे करती तत्काळ. आता इथे काही लोकांनी गमती जमती केल्यात पुढे, जो सत बार पाठ कर कोई. इथं सत या शब्दाचा काही लोकांनी अर्थ 7 असंही घेतलाय, ज्यांनी 7 वेळा हे केलं. अरे ठीक आहे, अगदीच एकदा करण्यापेक्षा 7 ही संख्या सुद्धा आपल्याकडे एका आध्यात्मिक उपासनेची आवश्यक संख्या आहे. हे असं नाही म्हणजे 7 या संख्येला काही अर्थ नाही असं मी म्हणत नाही. पण छूट ही बंदी महासुख होई, तर महासुखासाठी फक्त 7 वेळा हे म्हटलं तर चालेल. हे तर्काला आपल्या पटण्यासारखं नाही. तिथे शतपार म्हणजे शत म्हणजे पुन्हा एकदा 100 हा संख्या नाही धरायचं. त्याला जे सातत्य आहे, त्याला जे प्रचंडता आहे, या अर्थात 100 वेळा सांगितलं तुला लक्षात कसं येत नाही. तर 100 ही संख्या नाही धरायची. अनेक वेळा सांगितलं, सतत सांगितलं. या शतबार पाठ कर आणि कोई म्हणजे हा पाठ करण्यासाठी तो पुरुष असला पाहिजे, एका स्त्री असला पाहिजे, एका किन्नर असला पाहिजे, एका लहान असला पाहिजे, एका मोठा असला पाहिजे, एका श्रीमंत असला पाहिजे, एका गरीब असला पाहिजे. कोई वेगळ्या योग्यतेची गरज नाही. त्याने हा पाठ केला तर छूट ही बनती महासुख होई. जो यह पडे हनुमान चालिसा, होय सिद्धी साखी गौरीसा. जो या हनुमान चालिसाचं पाठ करेल, पठण करेल, आणि तो इथे शब्द पठणच्या पेक्षा पढे म्हणजे अभ्यास करेल असा छान शब्द आलाय. अभ्यास हा त्या गुणांना स्वीकारण्यासाठी असतो, नुसतं वाचून सोडण्यासाठी नसतो. पढे, जो अभ्यास करेल हनुमान, तो हनुमंतासारखा सिद्ध होणारच यासाठी मी शपथ घेतो. कोण शपथ घेत आहे? तुलसीदास. साक्ष कोणाची देत आहेत? शंकराची, गौरीचा. गौरीचा ईश जो आहे त्याची मी साक्ष देतो, साखी शपथ घेतो की याचा जो अभ्यास करेल तो सिद्ध होणारच. तुलसीदास सदा हरिचेरा, की जय नाथ हृदय महडेरा. हे मारुती राया, मी तुझा दास आहे. माझ्या हृदय आकाशामध्ये तू डेरा, तू तंबू टाकूनच तिथे राहा, ते जाऊ नकोस. आणि शेवटचा दोहा असा आहे, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. पवन तनयचा अर्थ आपण पाहिला, संकट हरण पण पाहिला. हा छान शब्द आलाय जो आपण गणपतीसाठीच वापरतो.
मंगलमूर्त, की ज्याच्या सगुण रूपाचं नामाचं ध्यान, उच्चारण, उपासना, अभ्यास हे आमच्या जीवनामध्ये मंगल आणतं. असं जे मंगल रूप आहे, मंगल मूर्ती हा शब्द इथे मारुतीसाठी पण वापरलाय. ज्याच्या उपासनेने माझ्या जीवनात मंगल होतं असा, म्हणून मंगल मूर्ती रूप. आणि हृदय बसहु सुरभूप असं म्हटलंय. भूप म्हणजे राजा, सुर म्हणजे देव, सगळ्या देवांचा तू राजा. असं कसं काय? पुराणाप्रमाणे देवांचा राजा इंद्र, आणि त्याही पेक्षा रामायणाचा आधार घेतला तर सर्व देवांना रावणाने बंदीत टाकलं होतं. त्यांना बंदीतनं सोडवणारे कोण? रामचंद्र. मग सुरभूप त्या देवांचा राजा जर म्हणायचं, कोणाला म्हणायचं? तर नाही, तर ही ज्यांना सुरभूप मारुतीला का म्हणू? याचं कारण आधी सांगितलंय. राम लखन सीता सहित त्यांच्या हृदयात आहे ना. म्हणजे मारुती एकटे थोडीच तुमच्या समोर उभे आहेत, ते राम लक्ष्मण सीतेसह त्या हृदयात आहेत. त्यामुळे आपोआपच तेही स्वतः सुरभूप आहेत. तेव्हा अशा तऱ्हेनं हे राजपद मिळण्यासाठी, हे साम्राज्यपद मिळण्यासाठी आपल्या मनामध्ये आपण रामाचं कार्य, लक्ष्मणाची बंधुप्रीती, सीतेचा त्याग, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या हृदयात धरल्या, त्या आपल्या जीवनामध्ये आचरण करून दाखवल्या, तर निश्चितपणे आपणही एका अर्थाने सुरभूप, अगदी भूप नाही झालं तरी त्या भूपपतीच्या दरबारातले मानकरी नक्की होऊ, यात संशय नाही. अशा तऱ्हेनं अभ्यास करण्यासाठी आणि अधिक गुणवर्णन करण्यासाठी सुद्धा तुलसीदास महाराजांनी ही गोड हनुमान चालिसा आपल्याला दिली आहे. आता याच्यानंतर आपण जेव्हा जेव्हा स्वतः पाठ करू किंवा इतरांना तो करायला सांगू, तेव्हा तेव्हा तो अर्थ सांगितला, त्याच्या मागची समजा आपण कथा जर सांगितली, ते आता पटकन आपण म्हटलं ना, विद्यावान गुणी अति चातुर, तर चातुर म्हणजे चतुरपणाची काय कथा सांगा? अनेक कथा आहेत. आपण थोडा आपला चष्मा लावून नीट बघितलं सापडतील तुम्हाला. की मारुतीराया लंकेकडे येत होते तेव्हा कोणती आली मध्ये? सुरसा नाग. ही एवढी मोठा जबडा केला, आणि ती गर्वाने काय म्हणाली? माझ्या तोंडातनं गेल्याशिवाय पुढे कोण जातच नाही इथून. त्यांनी शब्द कसा पकडला? चातुर्य आहे. तुझ्या तोंडातनं गेलं नाही, तिला म्हणायचं होतं मेलाच पाहिजे तो. तुझ्या तोंडातनं गेल्याशिवाय पुढे जात नाही का माणूस? मारुतीनं आकार वाढवला, तिनं आणखीन आकार वाढवला, परत आकार वाढवला, आणि एवढा मोठा आकार तिनं जबड्याचा केल्यानंतर सट्ट दिवशी छोटासा अंगुष्ठ रूप घेतलं, भुर्रकन तोंडात गेले आणि भुर्रकन बाहेर आले. टेक्निकली आय एम सेफ नाव, गेलो नाही. तिला अति जबडा मिटायच्या आत आलेत बाहेर ते. आता मला तुला जाऊ दिलंच पाहिजे का? तुझ्या मुखात जाऊन आलोय का नाही? चातुर ही एखादी समस्या समोर आल्यानंतर सगळे बुद्धीनं सुटतात असं नाही, काही समस्या चातुर्याने पण सुटतात. अशा थोड्याशा कथांचा आपण जर पुढे अभ्यास केला, मागोवा घेतला, तर आपण आपल्या मुलांना बल, आध्यात्मिक बल, चातुर्य, विद्या, कारण ते उत्तम गायक पण आहेत, त्यामुळे कला विद्या हेही त्यांना प्राप्त आहे. क्रीडा, गदा युद्धामध्ये प्रावीण आहेत. तेव्हा या सगळ्या बरोबर बुद्धी, बल, सगळ्या गोष्टी मारुतीरायाच्या कृपेने मिळतात. पण नुसतं नाम घेतल्याने नव्हे किंवा नुसतं पडंत केल्याने नव्हे, स्तोत्राचा उपयोग आठवण करणे आणि एक शक्ती घेणे, ती शक्ती घेऊन आचरण आपल्यालाच केलं पाहिजे, प्रयत्न आपल्यालाच केले पाहिजे. हनुमान चालीसा 10 वेळा म्हटलं म्हणून तुमचे शरीर काय मारुतीसारखं होणार नाही. व्यायाम केलाच पाहिजे. त्या व्यायामाला गती कोण देईल? त्या व्यायामाला सातत्य कोण देईल? तर एक विलक्षण ऊर्जा या सगळ्या स्तोत्रांनी आपल्याला मिळत असते. त्या स्तोत्रांनी ऊर्जा मिळावी, बुद्धी मिळावी, आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची वृत्ती उत्तम व्हावी, असा विषय या ठिकाणी केलेला आहे. यथाशक्ती मी मोघम परिचय दिला, अन्यथा
एकेका विषयावर आपण किती अजून खोल जाऊ शकतो आपल्याला कल्पना आहे की नुसता अष्टसिद्धी हा विषय सुद्धा चातुर्मासाला पुरतो आपल्याला. पण असो, एक सामान्यतः आपण हनुमान चालिसाचा आढावा आणि अर्थ या हनुमान जयंतीच्या निमित्तानं त्याच्यानंतरचाच लगेचचा हा शुक्रवार होता, यासाठी आपण हा विषय घेतला. तुम्ही सगळ्यांनी तो गोड मानून घेतलात, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. या ठिकाणी विश्राम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. वा. बुवांनी म्हटलं मोघम, पण खरोखरीच आमच्या दृष्टीने हे सुद्धा खूप मोठं होतं. पण आम्हाला चांगला अनुभव आहे की एकेका शब्दावरती पण बुवा आपल्याला एक एक तास मार्गदर्शन करू शकतात. 1 मिनिट आधी मी आपल्या गुरुजींचं पण स्वागत करते. आता मला दिसत आहेत इथे. तर हरिदास वा वा गुरुजींचं पण मनपूर्वक स्वागत करते. अ, वा. आपल्याला पुढच्या शुक्रवारमध्ये गुरुजी पण मार्गदर्शन करणार आहेत, त्याच्यामुळे अ, जाहीररित्या पण एक आमंत्रण गुरुजींना देते. खूप छान आम्हाला वाटलं. आणि मुख्य म्हणजे हा जो बुवा छोटासा परिचय करून देते की हा समूह आपण तेवढ्यासाठी बनवला आहे की या क्षेत्रामध्ये ज्यांना काही जिज्ञासेने अभ्यास करायची इच्छा आहे अशांसाठी एक आपण हा समूह आपण बनवलेला आहे. आणि त्या दृष्टीने म्हणजे लोक येतात पण आणि शिकतात पण ह्या गोष्टीतून. आणि प्रश्न पण भरपूर येत असतात त्याच्यामुळे. आणि हळूहळू आपल्याला जसा तुमचा आणि हरिदास गुरुजींचा एक मोठा म्हणजे काय आपण म्हणू त्याच्यासाठी ज्या काम करणं चाललंय की जास्तीत जास्त लोकांचा समूह आपल्या पाठोपाठ आला पाहिजे किंवा या बरोबरीने आपल्या बरोबरीने काम केलं पाहिजे, त्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न मी करते. आणि तुमचा आशीर्वाद मिळाला, गुरुजींचा आशीर्वाद आहे, खूप छान वाटतं. मी सगळ्यांना विनंती करते की जर कोणाला काही प्रश्न असतील तर बुवांना विचारू शकतात. हनुमान चालिसा ह्या विषयाच्या संदर्भाने असले तर तेव्हा जास्तीत. कविता, कविता ते असं करूया का, हो सर. हो गुरुदेव बोला. जी प्रश्न येतील ना ते तुमच्या व्हॉट्सअपला घ्या तुम्ही, बरं, चालेल. मला पाठवा, मी त्याचे उत्तर. कारण झालंय काय आज नेमकं, आता मी शुक्रवार एवढंच बघितलं, पण आज नेमका हो माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. हो हो. आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा सांगा. आणि काय झालंय, घरी आमचे सगळे नातेवाईक घेऊन त्यांचं ते काही सेलिब्रेशन तिकडे चालू झालंय काही आणि मग काही मी हरकत नाही. इकडे निघून आलोय. असं झाली, जरा गडबड झाली आहे माझी. काही हरकत नाही त्या- बुवा. हा काही तर हरकत नाही बुवा. पण सगळ्या प्रश्नाची उत्तरं करीन, याच्यात वादच नाही. हो ते सगळं पूर्ण करीन मी. आणि नक्की. पुढे आता मी येतोय त्याच्यामध्ये आपण आपला तो व्हिडिओ वगैरे तयार करून हो, आपल्या सगळ्या पुढच्या अभ्यासासाठी सुद्धा करूया वाट तो बघ तयार. हा वाट बघतोय गुरुदेव आम्ही. आपण ह्याच्यावर करू, थोडं हो. क्षमा मागतो. कारण मी काय झालं, 3ला रिकाम आहे एवढंच मी लक्षात घेतलं, पण नाही नाही, काही हरकत नाही, काय मला हा एकदम हे म्हणलं वाढदिवस एक आणि प्रश्न सगळ्या. मी घेऊन ठेवेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन, हरकत नाही. हा, धन्यवाद मनपूर्वक सर्वांना. धन्यवाद. मनपूर्वक मनापूर्वक धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे की ज्याचे प्रश्न असतील त्यांनी मला व्हॉट्सअपवरती पाठवा, मी नक्की बुवांपर्यंत पोहोचवीन आणि बुवा आपल्याला त्या सगळ्याचे प्रश्नांचे उत्तर आपल्याला नक्की देतील. हरिदास गुरुजींचं पण मनपूर्वक आभार मानते की ते पण आज मीटिंगला आहेत, त्याच्यामुळे छान वाटलं. आता आपण थांबूयात. असतील काही प्रश्न तर प्लीज सगळ्यांनी म्हणजे व्हॉट्सअपवरती पाठवा, मी बुवांपर्यंत पोहोचवेन. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. निकिता, थँक्यू सो मच. नाही, काहीच केलं नाही मी, नुसतंच करते म्हटलं. नाही, पण लाईटने आज माझ्यावर कृपा केली त्याच्यामुळे हो कंटिन्यू. ओके. चला थांबूयात आज आपण. हो. चला, तुमचे पण आभार. तुम्ही धन्यवाद. एवढ्या सगळ्या लोकांना जमा करतात आणि छान होतात सगळे वर्ग. येस, सगळ्या नाही करतायत, पण आता वाढत चालली आहे संख्या, तर छान वाटतंय. छान आहे. आणि हळूहळू जमतील. हे दोन्ही गुरुजी आपल्याला शिकवत असतात ना की मला धन्यवाद सपोर्ट आहे ते कविताताई. चालवा. हो. हो, खूप छान झालं. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद म्हटलं. हो हो, धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू. शुभरात्री. 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 मी करू लिव्ह मग, हो हो, रेकॉर्डिंगचं नक्की आपलं नक्की. झालं. सगळेच जण करूयात आपण. ओके, हो. थँक्यू.